ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, चांगला मनुष्य किंवा व्यक्ती आपल्या भांडारातून चांगल्याच गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. वाईट व्यक्ती आपल्या भांडारातून वाईट गोष्टी काढण्याचा प्रयत्न करत असतो. चांगला व्यक्ती जेव्हा आपलं मुख उघडतो, तोंड उघडतो, तेव्हा नेहमी आशीर्वादाचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत असतात. परंतु वाईट माणूस, सैतानी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा आपला तोंड उघडतो तेव्हा त्यातून अपशब्द, शाप बाहेर येत असतात, क्रिटिसिझम बाहेर येत असतात, एकमेकावर टीका करणे या गोष्टी बाहेर येत असतात. आणि म्हणूनच एका बाजूला आपण पाहतो समाजामध्ये पुष्कळ अशा चांगल्या गोष्टी आहेत, व्यक्ती आहेत की आपल्या कार्याद्वारे ते पुष्कळांना मदत करत असतात, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. दुसऱ्या बाजूला असा देखील समाज आहे, तो नेहमी अशा लोकांवरती टीका करण्याचे प्रयत्न करत असतात, अशा लोकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात, अशा लोकांच्या कार्यामध्ये ते पूर्णपणे पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु विजय मात्र या चांगल्या व्यक्तीचा होत असतो. आणि हे दृश्य आताच नाही तर प्रभू येशूच्या काळामध्ये देखील होते. प्रत्येक वेळेला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले कार्य करण्याचा प्रयत्न केला होता, लोकांना मदत करणे, चमत्कार करणे, गरिबांना मदत करणे, वेगवेगळ्या प्रकारे लोकांना भेटी देणे, अशा गोष्टी जेव्हा तो करत होता तेव्हा अशा सैतानी प्रवृत्तीचे लोक त्याच्या आजूबाजूला होते, जे त्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत होते, त्याच्या कार्याला ते पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करत होते. आणि अशा प्रकारचं आजच्या शुभवर्तमानामध्ये एक दृश्य आपल्या समोर दिसत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त एका मुक्याला पूर्णपणे बरं करत आहे, त्याला त्या बंधनातून मुक्त करत आहे. हा जो क्षण होता आनंदाचा क्षण आहे, हा जो क्षण होता परमेश्वराला स्तुती देण्याचा क्षण आहे. आणि जे लोक आपल्या डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात आणि सर्व दृश्य पाहतात, ते प्रभू येशू ख्रिस्ताची आणि परमेश्वराची वाहवा करत आहे. मात्र शास्त्री आणि परुषी हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काहीतरी खोट पाहण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यांच्यामध्ये जलसी आलेली होती, त्यांच्यामध्ये टीका होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या सामर्थ्याने नाही तर सैतानाच्या सामर्थ्याने सैतानाला काढत आहे, असं ते लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत, जर सैतानाला काढत असेल तर दोघांमध्ये फूट कशी काय पडू शकते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शब्दामध्ये त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जर आपण हे दृश्य पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रत्येक पायरीवरती, प्रत्येक वाटेवरती अशा प्रकारची माणसे आली की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला, स्थगित करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रभू येशू ख्रिस्त घाबरून गेले नाही. त्याने तो वधस्तंभ, त्याने तो कालवारीचा प्रवास पूर्ण आनंदाने आणि विश्वासाने पूर्ण केला. आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे लोक येत जात राहतील, क्रिटिसाइज करतील, आपला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, आपला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, आपलं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. परंतु विजय मात्र अशा चांगल्या लोकांचा होत असतो. कारण जेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर असतो, संत पौल सांगत आहे, तेव्हा संपूर्ण जग जरी आपल्या विरुद्ध गेलं तरी आपला काही परिणाम होणार नाही. कारण परमेश्वर आपली ढाल आहे, परमेश्वर आपला गड आहे, आपला मार्ग आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्याप्रमाणे या अशा लोकांवरती लक्ष केंद्रित न करता परमेश्वर माझ्यासाठी काय करत आहे, माझा गोल काय आहे आणि मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि जे लोक हे काट्याप्रमाणे आपल्या मार्गावर उभे आहेत त्यांना फक्त आपण बाजूला करूया किंवा आपला मार्ग बदलूया.